नमस्कार. सावडी.comच्या सडेतोड मुलाखतीत आपले स्वागत. साहित्यिक आणि मान्यवरांची मुलाखत हा आपला उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत आज आपण एका विख्यात कादंबरीकाराची, समीक्षकाची, कथाकाराची आणि महाराष्ट्रातील ख्यातीप्राप्त लेखकाची मुलाखत घेणार आहोत. डॉक्टर रवींद्र शोभणे हे महाराष्ट्रात सुपरिचित असं नाव. कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक आहेच, त्यासोबतच एक ज्येष्ठ कथाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. साहित्य निर्मितीसोबतच सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं काम आहे. विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे नुकतीच जबाबदारी आलेली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून ते सध्या काम पाहतात आहे आणि नुकताच गिरीश गांधी फाउंडेशनचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. काही दिवसापूर्वीच त्याचा सन्मानाने स्वीकार त्यांनी केलेला आहे. सर, गिरीश गांधी फाउंडेशनचा पुरस्कार तुम्हाला नुकताच मिळाला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद. सर, तुम्ही ग्रामीण भागातून आले आहात. 70-80च्या दशकापासून आपण लेखन करीत आहात. तुम्हाला साहित्याची गोडी कशी लागली? साहित्याच्या गोडीविषयी जर बोलायचं झालं तर मला माझ्या शालेय जीवनाकडे जावं लागेल. साधारणतः ज्या काळात आम्ही शिकत होतो तो एक 70 ते 80चा काळ होता आणि त्या काळामध्ये आमच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं नाटकं व्हायचीत. हा प्रकार त्यावेळेला माझ्या बालबुद्धीला तरी एक नवीन होता. नेमकं हे काय आहे ह्याची एक उत्सुकता होती. नाटकं पाहणं, त्यामध्ये रमून जाणं, अशा प्रकारचा आणि भारावलेपणाचा तो काळ होता. त्यानंतर पुढे पुढे मग या नाटकांच्या वाचनाची अशी गोडी लागली आणि नाटकं वाचताना एक आतून कुठेतरी एक असा एक संकेत मिळत होता की हे कुठेतरी आपल्या आतमध्ये कुठेतरी मुरलेलं आहे किंवा आपल्या आतमध्ये कुठेतरी ते आहे आणि ते बाहेर येण्याकरता असं काहीतरी कुठलं तरी एक निमित्त शोधतं आहे. या काळामध्ये वाङ्मयीन वातावरण खरं म्हटलं तर आमच्या खरसुली गावामध्ये तसं फारसं नव्हतं. एक हे नाटकांचं एक सोडलं तर, पण नाटकांच्या निमित्तानं एक वाचनाची एक सवय लागली आणि आमच्या शाळेचं वातावरण हे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी वाङ्मयाला आणि एकूणच वाङ्मयीन दृष्ट्या पोषक असं होतं. मराठीचे शिक्षक त्यातल्या त्यात अधिक चांगले, एकूणच कलेचं वातावरण. त्यामुळं आमच्या या वाङ्मयीन अशा जडणघडणीला एक बऱ्यापैकी खतपाणी तिथे मिळालं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या घरातलं जर वातावरण बघितलं तर माझ्या घरामध्ये एक 2-3 प्रकारच्या वातावरणाचा एक प्रभाव होता. पहिलं म्हणजे माझे आजोबा हे शाहिरी परंपरेतले होते. अच्छा. म्हणजे त्यांना नथ्थू शाहीर असंच म्हणायचे. अच्छा. आणि ते तमाशामध्ये पोवाडे म्हणणं, लावण्या म्हणणं अशा प्रकारचं काम करायचे. इकडे आजी आणि वडील हे वारकरी संप्रदायाशी निगडीत होते. अच्छा. म्हणजे विठ्ठल भक्ती, पंढरपूर, त्यानंतर ज्याला आपण काय म्हणू की वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा, भागवत धर्म, अशा प्रकारच्या एकूण वातावरणाशी माझे वडील आणि आजी ही मंडळी बांधलेली होती किंवा त्यांच्याशी ते संबंधित होते. तिसरं आणखी असं की त्याच काळामध्ये तुकडोजी महाराजांचा जो एक प्रभाव होता तो आमच्या पट्ट्यामध्ये खूप होता. त्यांचं जे गुरुदेव भजनी मंडळ होतं आणि गुरुदेव सेवा संघ होता त्याचा एक प्रभाव आमच्या गावामध्ये आणि आमच्यावर होता. माझे वडील त्यासुद्धा भजनी मंडळीचे एक घटक होते. अच्छा. असा एक हा जो तिहेरी जो एक परिणामांचा जो भाग आहे तो त्या काळात माझ्यावर होता. आणि एकाच वेळेला तमाशा परंपरा किंवा लावणी परंपरा, त्याच वेळा दुसरीकडे कीर्तन परंपरा आणि तिसरीकडे भजनी परंपरा, या अशा संमिश्र परंपरांमधून एक कुठेतरी असं एक वेगळं असं एक रसायन माझ्या डोक्यात, माझ्या मनात निर्माण झालेलं असावं आणि त्यातून एक नेमकेपणानं मग मला माझा सूर कुठेतरी गवसत गेलेला असावा असं साधारणतः एक माझ्या लेखन प्रक्रियेच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करू तेव्हा मला सांगता येईल असं मला वाटतं. अच्छा. सर, ग्रामीण भागातील आपण आहात, छोट्याशा खेडेगावातून तुम्ही आले. बरोबर आहे, बरोबर आहे. खेड्यातला जो मनुष्य आहे हो तो सुशिक्षित आहे.
तो शिक्षित नसेल पण तो सुशिक्षित आहे. बरोबर आहे. पण तुमचं अगदी छोटंसं खेडगाव, हो हो त्यामुळे साहित्यिक वारसा तुमच्या इथे किती होता हा एक फार मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. किंवा तसा संस्कार तुमच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुटुंबाव्यतिरिक्त किती झाला हाही त्यामागे प्रश्न येतो. नित्य वाचनाकडे, नाटक असेल किंवा कथा कादंबऱ्यांकडे असाल तर ह्याची ओढ तुम्हाला कशी लागली? खरं म्हणजे नाटकाच्या वेळापायी 1 वर्ष मला 10वीला ड्रॉप घ्यावा लागला. अच्छा. पण त्यावेळेला सुद्धा मी जरी नापास झालो तरी मला मराठीमध्ये सगळ्यात चांगले मार्क्स होते. अच्छा. आणि गणित हा माझा घात विषय होता. गणित हे मला काही फार जमत नव्हतं. पण त्याच काळामध्ये मग मी जेव्हा 10वी नंतर मग नेटानं पास झालो, म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये 10वी पास झालो आणि 11वीला मी नबीरा कॉलेजमध्ये शिकायला आलो. अच्छा. नबीरा कॉलेजचं वातावरण हे तसं वाङ्मयीनदृष्ट्या अधिक चांगलं होतं. त्यावेळेला तिथे वामन इंगळे, अविनाश वरुकर ही लिहिती मंडळी होती. अच्छा. त्याच वेळेला महाविद्यालयामध्ये सोनक मॅडम, मधुकर गर्गे, जयंत बंड ही मंडळी होती आणि या सगळ्या मंडळींना एक साहित्याची आतून एक आवड होती. याच वेळेला मी लेखन करत होतो. अच्छा. आणि माझी पहिली कथा नबीरा महाविद्यालयाच्या वार्षिक अंकामध्ये भूक नावाची प्रकाशित झाली. त्यानंतर एक समस्यापूर्ती नावाचा एक प्रकार असायचा की एक ओळ द्यायची आणि नंतरच्या 3 ओळी तुम्ही लिहायच्या, असं एक 4 ओळींचे कडवं तयार केलं जायचं. ही स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मी 11वीचा मुलगा मी सर्वप्रथम आलो. अच्छा. हा जो कालखंड होता यामध्ये जे काही मला मिळत होतं, यश मिळत होतं, कौतुकाची थाप मिळत होती, यातून अधिकाधिक मग मी या दृष्टीनं साहित्याचा गंभीरपणे विचार करायला लागलो. या काळामध्ये मी 1-2 नाटकं लिहिलीत, एक छोटेखानी अशी एक प्रेमकथा असलेली कादंबरी लिहिली. आता हे सगळं हा रियाज होता लेखनाचा. पण एक आणखी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की या काळात माझं वाचन भरपूर वाढलं. याच वेळेला नरखेडची एक लायब्ररी होती, अजूनही आहे ती, जवाहर वाचनालय म्हणून. तिथली पुस्तकं, नबीरा कॉलेजची पुस्तकं. आणि 12वी नंतर मी पुन्हा नरखेडला आलो, पंढरनाथ महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला. तेव्हा मग पंढरनाथ महाविद्यालयाची लायब्ररी किंवा तिथलं वाचनालय आणि जवाहर वाचनालय अशा दोन्ही वाचनालयातून मला हवी ती पुस्तकं मी मिळवत होतो आणि ती वाचत होतो. साधारणतः आठवड्यातून 2-1 पुस्तकं असा एक माझा वाचनाचा एक काय म्हणतात वेग होता. आणि एक आणखी असं म्हणता येईल की या काळामध्ये जे चौफेर वाचन सुरू होतं, या चौफेर वाचनाचा जो एक पायाभूत जो भाग होता तो म्हणजे मी समीक्षा वाचन अधिक चांगलं केलं. अच्छा. म्हणजे 12वीला असतानाच मी गंगाधर गाडगिळांची जी समीक्षा होती, साहित्याचे मानदंड, खडक आणि पाणी, त्यानंतर पाण्यावरची अक्षरे, ही पुस्तकं वाचून काढलीत. बरोबर. त्यामुळं कुठली चांगली पुस्तकं आहेत, कुठली पुस्तकं माइलस्टोन्स आहेत किंवा साहित्याचे मानदंड म्हणून कुठली पुस्तकं मराठी साहित्यात आहेत, ह्याचा एक विचार त्याच काळामध्ये मला मानवला, भावला म्हणा किंवा मला ते जाणवलं आणि त्या पद्धतीनं मग मी ते वाचायला लागलो. ह्याच्यामध्ये मग ज्या कलाकृती मी वाचलेल्या नव्हत्या अशा सगळ्या कलाकृतींचं वाचन होत गेलं. आणि पंढरनाथ महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते ते सुद्धा मराठीचेच होते प्राध्यापक, त्यांच्या श्रीमती पण मराठीच्या होत्या आणि वासुदेव डहाके सुद्धा आम्हाला शिकवणारे ते मराठीचे होते. तर या सगळ्यांच्या संस्कारामधून एक हा वाचनाचा आणि लेखनाचा जो एक माझ्या मनात असलेला जो एक धागा होता हा अधिक बळकट होत गेला. लेखन करायचो आणि केलेलं लेखन इतरांना वाचायला द्यायचो. त्यातून आपलं काय चुकलं किंवा आपलं काय फसलं, आपण बरं लिहिलं की वाईट लिहिलं, ह्याचा एक अदमास यायचा आणि त्याच वेळेला ते सुचवायचे त्या पद्धतीचं वाचन करायचो. अशा या प्रवासामध्ये एक लेखक म्हणून, एक कलावंत म्हणून माझं एक पिंड घडत गेलं असं मला वाटतं. नाटकं तुम्ही नंतरच्या काळात लिहिली का, हा एक भाग. आणि त्या आधीचा प्रश्न असा आहे सर की वाचक असणं वेगळं आणि साहित्यिक असणं वेगळं, तशी निर्मिती करणं वेगळं. तर तुम्ही साहित्यिक म्हणून जे आज तुमचा लौकिक आहे, तर साहित्याकडे तुम्ही वळला ते एक अपघात म्हणून की कुणाचं अनुकरण करायचं म्हणून? दोन्हीपेक्षा मी तिसरं त्याचं उत्तर देईन की ते एक आंतरिक ऊर्जा होती. अच्छा. मी पहिलं नाटक जे लिहिलं ते 7व्या वर्गात असताना लिहिलं, विजय कधी सत्याचाच.
हो. आणि त्याचा प्रयोग एका म्हणजे गाई म्हशी बांधण्याचा जो गोठा असतो ना, त्यात तो प्रयोग आम्ही केला. त्यामुळं हे जे पहिलं जे आतला जो एक हुंकार होता तो त्या निमित्तानं आला. दुसरं कसं की तुकडोजी महाराजांचा तुम्ही उल्लेख केला. तुकडोजी महाराजाची प्रत्यक्ष माझी भेट झालेली आहे. तुकडोजी महाराजांचा काय म्हणतात हात आशीर्वाद माझ्या पाठीवर पडला नरखेडला असताना. त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते माझ्या वडिलांना असं म्हणाले की केशवराव तुमचा मुलगा फार मोठा होईल वगैरे वगैरे. आता मोठा होईल हा प्रत्येक संताचा एक आशीर्वाद प्रत्येकाला असतो, पण एक त्यातून एक ते असं काहीतरी आहे. दुसरं असं की नाटक हा वाङ्मय प्रकार मी सुरुवातीला अधिक लिहित होतो. त्याच वेळेला मग हळूहळू मग कथेकडे मी वळायला लागलो. काही गोष्टी किंवा काही कथानकं किंवा काही आपल्याला ज्या सुचणाऱ्या ज्या थीम्स असायच्यात किंवा अनुभव असायचे ते असे असायचे की ते नाटक या वाङ्मय प्रकारामध्ये कितपत बसेल हे जरा साशंक व्हायचो मी तेव्हा. कविता पण लिहायचो मधून. पण मग नाटकाचा हा जो लेखन काळ होता हा साधारणतः एक BA पर्यंतचा होता माझा. पण यात अडचण अशी होती की नाटक लिहायचं आणि त्याचं बाळ घरी ठेवायचं, त्याच्या पलीकडे त्याला कुठलाही दुसरा पर्याय नसायचा. नाटक प्रयोगरूपानं रंगमंचावर आणायचं त्याला खर्च लागायचा. बरं दुसरी कुठली संस्था ते नाटक आणणार त्यांना सुद्धा खर्च लागायचा. माझ्यासारख्या नव्या लेखकाला अशा प्रकारे रंगभूमीवर स्थान मिळणं त्या काळात तरी अशक्य होतं. मग याच काळामध्ये एक आमच्या गावामध्ये एक अशी बाई होती. ती बाई तशी चर्चेतली बाई होती, ज्याला आपण असं म्हणू की चारित्र्यानं थोडीशी सैल असलेली, आणि तिच्याविषयीचे अनेक प्रवाद होते. तर त्या बाईचं एक व्यक्तिमत्व हे माझ्यासमोर उभं राहिलं. आणि मला असं वाटलं की या बाईच्या एकूणच आपल्या दृश्य भागातल्या व्यक्तिमत्वाच्या मागे जाऊन तिच्या अदृश्य आणि अव्यक्त अशा व्यक्तिमत्वाचे काही पदर आपण जर तपासून पाहिलेत तर कदाचित एखादी चांगली कथा चांगली कादंबरी निर्माण होऊ शकेल. आणि याच प्रेरणेतून मग मी कादंबरी लिहायला सुरुवात केली. त्या कादंबरीचं सुरुवातीला शीर्षक जे होतं ते लावण्यवती असं दिलं, पण नंतर मला ते शीर्षक फार फॅशनेबल वाटलं. नंतर तेच शीर्षक मग मी बदलून प्रवाह असं ठेवलं. आणि ही कादंबरी लिहून झाल्यानंतर मग मी काही माझ्या मित्रांना प्राध्यापकांना वाचायला दिली. त्यांच्या सूचना स्वीकारल्या, त्यांचा विचार केला आणि त्यानंतर पुन्हा तिथे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पुनर्लेखन केलं. त्याच वेळेला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची एक बातमी आली की नवीन लेखकांना पुस्तक प्रकाशनाकरता अनुदान दिलं जातं. मी ही कादंबरी पाठवली आणि नेमकं तिला अनुदान मिळालं. त्यामुळं पुस्तक रूपानं ही कादंबरी पहिली माझी कादंबरी प्रकाशित झाली. आज जेव्हा मी त्या कादंबरीकडे पाहतो तेव्हा मला असं वाटतं की हे लेखन फार कच्चं आहे, पण त्याच वेळेला हेही मला जाणवतं की कादंबरीसारख्या एका दीर्घाशयी आणि मोठ्या पल्ल्याच्या वाङ्मय प्रकाराला हाताळण्याची एक कुवत आपल्यात आहे, ही जाणीव मला त्यावेळेला झाली. आणि त्या ज्याला आपण काय म्हणू की आपल्या घरातलं एखादं पत्य असं असतं की जे थोडंसं किरटं निपजतं, थोडंसं ते अशक्त असतं, पण तरी ते आपलं असतं. या भावनेतून निर्मितीचा तो आनंद जो आहे, या भावनेतून मी त्या लेखनाकडे पाहतो. आणि त्यामुळं मला माझ्या लेखनातला तो टप्पा, ती अवस्था अतिशय महत्वाची वाटते. आणि तिथून मग हा प्रवास जो सुरू झाला तो आज तगायत सुरू झालाय असं मला म्हणता येईल. अच्छा, आपण एक ख्यातीप्राप्त एक साहित्यिक आहात, महाराष्ट्रात तुमचा लौकिक आहे. तुमच्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा कोणत्या आहेत? या प्रेरणा दोन प्रकारच्या सांगता येतील. एकतर लौकिक प्रेरणा ज्या होत्या त्या लेखनाच्या संदर्भात वाचनाच्या होत्याच. विविध प्रकारचं वाचन आणि बऱ्यापैकी चांगलं वाचन मी करत होतो. दुसरी प्रेरणा होती की त्या ज्या प्रदेशात मी वावरलो किंवा ज्या प्रदेशात माझं बालपण गेलं तो प्रदेश. मुळात गंमत काय झाली की या काळामध्ये मी श्रीना पेंडसे, चित्रम खानोलकर, रवा दिघे या लेखकांच्या कादंबऱ्या समूळ वाचून काढल्यात. समूळ याचा अर्थ की जवळजवळ सगळेच, म्हणजे त्यांच्या ज्या ज्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत किंवा ज्या कादंबऱ्या मला माझ्या हाताशी लागतील ह्या सगळ्या कादंबऱ्या मी त्या काळात वाचून काढल्या.
आणि एक प्रदेशनिष्ठा किंवा प्रादेशिक वैशिष्ट्य हे लेखनात असतं. ते कसं व्यक्त होतं, कसं व्यक्त होऊ शकतं, या संदर्भातला एक विचार त्याच काळात माझ्या डोक्यामध्ये एक फिरायला लागला. आणि याच वेळेला मग एक आपलं नातं एक प्रादेशिकतेशी आहे ही एक जाणीव मला झाली. ग्रामीणतेशी आपलं नातं ही जाणीव फार उशिरा झाली. पण पहिली जाणीव ही प्रादेशिकतेशी होती. म्हणजे माझी जी रक्तध्रुव कादंबरी आहे, प्रवाह आणि रक्तध्रुव या 2 कादंबऱ्याच्या मध्ये आणखी एक मी कादंबरी लिहिली होती, छोटीशी कादंबरी. ती नंतर मलाच आवडली नाही, नंतर मी ती रद्दबादल केली. तर त्यामध्ये सुद्धा एक प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण असं एक जीवनदर्शन असं मी त्या कादंबरीमध्ये चितारण्याचा प्रयत्न केला. आणि प्रादेशिकता आणि प्रादेशिक वातावरणामध्ये किंवा प्रादेशिकतेमध्ये उभी राहणारी वाढणारी माणसं ह्यांचं एक सायुज्यत्व, ह्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, ह्यातून मानवी नातेसंबंध उलगडत नेण्याचा एक प्रयत्न मी मग नंतरच्या माझ्या लेखनातून करायला लागलो. तर ह्या ज्या प्रेरणा, त्या प्रेरणा या पद्धतीनं एक वाचनाच्या प्रेरणा जशा असतील तशा त्या लेखनाची सुद्धा प्रेरणा आहे. एक आणखी याच प्रेरणेच्याच अनुषंगाने जर सांगायचं झालं तर असं म्हणेन की माझ्या ज्या साधारणतः रक्तध्रुव आणि कोंडी ह्या ज्या 2 कादंबऱ्या आहेत, या 2 कादंबऱ्यांमागची प्रेरणा सुद्धा ती भूमी, तो प्रदेश आहे. म्हणजे रक्तध्रुवमध्ये येणारं जे एक मुस्लिम वातावरण आहे आणि मुस्लिम वातावरण हे हिंदू वातावरणाशी, हिंदू समाजाशी कसं एकरूप झालेलं असतं. म्हणजे तिथे असं काही हिंदू मुसलमान असे संघर्ष कधी नसतातच ग्रामीण भागामध्ये. म्हणजे जेव्हा ताबूत किंवा त्यांचे जे सण असतात, मोहरम वगैरे, तर हिंदू लोक सुद्धा अतिशय हिरिरीने त्यात भाग घेतात. माझ्या घराला लागूनच एक पीरबावाचं ठाणं होतं, अगदी घराला माझ्या लागूनच. आणि त्या घरातून ताबूत निघायचा आणि या ताबुतामध्ये आम्ही सुद्धा त्या यात्रेत सहभागी व्हायचो. तर एक सुलेमान नावाचा एक फकीर होता आमच्या गावात. तो पहाटे 4, 4:30, 5 वाजता उठायचा आणि रोजाच्या दिवसामध्ये तो गाणी म्हणायचा. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, नहाती है ना घोडा है, वहा पैदल ही जाना है. हे गाणं तो सतत म्हणायचा आणि त्या गाण्याच्या आवाजाने मला जाग यायची. खूप वर्ष कुठेतरी हे गाणं माझ्या मनामध्ये असं एक काय म्हणता येईल वाजत होतं. ते बाहेर यायला एक निमित्त मी शोधत होतो आणि अशा वेळेला मग रक्तध्रुवचं एक बीज माझ्या मनात पडलं आणि त्यातून मग हे गाणं मी त्यात वापरलं. हे तिसरी कसम मधलं हे नंतर कळतो सिनेमा पाहिल्यानंतर. तीच गोष्ट कोंडीची. तर कोंडी ही कादंबरी जेव्हा मी लिहिण्याचा विचार केला, त्या विचारामागे सुद्धा एक घटना होती. गावामध्ये एक असा वाया गेलेला दष्टपुष्ट असा एक आदिवासी मुलगा होता. तो भुरट्या चोऱ्या करायचा आणि गावातल्या बाया बापड्या त्यांना खूप घाबरायच्यात. बरं, तो त्यांच्याशी वाईट वर्तन करत नव्हता, पण शेतात जाणारी आणि डोक्यावर शिदोर घेऊन जाणारी जरी बाई असेल, तिच्या डोक्यावरचे शिदोर तो हिसकायचा, तो खायचा आणि चालला जायचा. पोलीस त्याच्या शोधात होते आणि अशातच एक दिवस मला कळलं की त्याचा आमच्या गावाच्या चौकात, गजबजलेल्या चौकात रात्री 9 वाजता खून झाला. आणि हा खून कसं की त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून खून करण्यात आला. आता मला वाटतं इन्साफ का तराजू की कुठल्या तरी सिनेमामध्ये अशा प्रकारचं एक दृश्य आहे किंवा अनेक नंतरच्या चित्रपटात आहे. माझ्या डोक्यामध्ये एकदम असा एक प्रकाश पडला की अरे, हे जे घडतं आहे, तर गावातली जी नवी पिढी आलेली आहे, ही नवी पिढी अशा प्रकारचे सिनेमे पाहून अशा पद्धतीनं एका गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात आहे असं एक जाणवलं. आणि ती घटना बाजूला पडली आणि मग परिस्थितीनं गांजलेला, परिस्थितीने पिचलेला, स्वतःचा काही असा एक दोष नसताना सुद्धा त्याच्या माथी मारल्या गेलेलं कलंकत्व आणि तो झालेला बदनाम, अशा पद्धतीचा एक वसंत नावाचा एक तरुण माझ्या समोर उभा राहिला आणि त्यातून मग ही कादंबरी घडली. तर हे जे संबंध जे आपण जेव्हा पाहतो, यातून या ज्या लेखनामागच्या ज्या प्रेरणा आहेत, या प्रेरणा शोधताना अशा त्या लौकिक आणि प्रादेशिक प्रेरणा माझ्या लेखनाच्या मागे उभ्या आहेत असं निश्चितपणे मला वाटतं. एक लेखक म्हणून तुमची जडणघडण होत असताना मराठीतील प्रसिद्ध जे लेखक आहेत त्यापैकी आदर्श तुमच्या समोर कोण होता? असा एक विशिष्ट असा एक लेखक म्हणून आदर्श नव्हताच.
काय होतं की लेखनाला आणि जीवनाला किंवा जगण्याला एक समग्रपणे समजून घेणं, अच्छा. हे एक तुम्ही म्हटलं तर शहाणपण, हो. ते माझ्या व्यक्तिमत्वात खूप आधीपासून आलं आहे असं मला वाटतं. त्यामुळं मी एकाच वेळेला फडके वाचायचो, खांडेकर वाचायचो, माडखोलकर वाचायचो, इकडे नेमाडे वाचायचो, आनंद यादव वाचायचो, शेळके वाचायचो, असे अनेक म्हणजे साधारणतः नवसाहित्यातील आणि ज्याला आपण काय म्हणू की आधुनिक मराठी साहित्यातील जे महत्त्वाचे लेखक होते आणि त्यांचं महत्त्वाचं लेखन होतं, हे सगळं म्हणजे मग ते ऐतिहासिक असेल, प्रादेशिक असेल, पौराणिक असेल, सामाजिक असेल, त्याशिवाय कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, ललितबंध असेल, वैचारिक असेल, चरित्रात्मक असेल, आत्मचरित्रात्मक असेल, कऱ्हेचे पाणीचे 5 खंड त्याच काळात मी वाचून काढलेले होते. हा जो सगळा जो एक वाचनाचा जो एक भाग होता, ह्यातून मग जे चांगलं होतं हे चांगलं माझ्याकडे मी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये मी बाबा कदमच्या कादंबऱ्यासुद्धा वाचल्या. पण नंतर मला असं जाणवलं की हे वाचण्यात आपण अगदी आपला वेळ घालवतो आहे. याच काळामध्ये मग मला असंही जाणवलं की नासी फडकेंच्या कादंबऱ्या फार वाचण्यात काही अर्थ नाही. 2-4 कादंबऱ्या वाचले की आपण नासी फडके म्हणजे काय हे समजून घेऊ शकतो. पण अशा याच्यामध्ये मग मला आणखी भावणारे लेखक हे श्रीनाथ पेंडसे होते, हे आरती प्रभू चित्रम खानोलकर होते, हे गंगाधर गाडगीळ होते, वसंत कानेटकर होते, विजय तेंडुलकर होते, अरविंद गोखले होते. ह्या सगळ्यांचं लेखन मी वाचत होतो. जी ए कुलकर्णी नंतर वाचलं मी, कारण की जी ए मला तेव्हा वाचायला मिळालं. पण नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा आणखी मी विचार करतो तेव्हा मग अगदी असा पाठीचा काना ताट करून मी जी ए वाचले, मी नेमाडे वाचले, नंतर पुन्हा मग पठारे वगैरे. हा जो पुढचा जो प्रवास आहे हा संबंध ग्रेस वाचले. या संबंध प्रवासामध्ये मला असं जाणवतं की एका विशिष्ट अशा लेखकाचा एक माझ्यावर प्रभाव किंवा परिणाम नाही. आणि तुम्ही जर माझ्या लेखनाचा विचार केला किंवा माझं लेखन जर पाहिलं तर कुणा एका विशिष्ट लेखकाचा प्रभाव असलेले लेखन आहे असं तुम्हालाही वाटणार नाही. कारण की एकाच वेळेला माझं लेखन सामाजिक अंगानं जाणार आहे, पौराणिकतेच्या खिडकीतून पुन्हा मी सामाजिक प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं लेखन केवळ एका विशिष्ट वाङ्मय प्रकारापुरते मर्यादित नाही आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, ललितबंध, त्यानंतर व्यक्तिचित्रण, अशा अनेक वाङ्मय प्रकारांना मी हाताळण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून मग एक माझी जी एक इमेज उभी राहिली, ती इमेज एक सर्वसामान्य वाचकांच्या आणि जाणकारांच्या मनामध्ये एक कादंबरीकार म्हणून उभी राहिली. अर्थात प्रत्येक लेखकाच्या संदर्भात हेच होतं, कारण की तो अनेक प्रकारचं एकूण सुरुवातीच्या काळातलं लेखन करीत असतो, अनेक वाङ्मय प्रकारांना जवळ करत असतो. पण त्यातूनही त्याच्या ज्या शक्यता आणि शक्ती असतात त्या कुठल्या तरी एका अशा वाङ्मय प्रकारामध्ये अधिक जास्तीत जास्त व्यक्त होतात. आणि म्हणून मग त्या माझ्या संदर्भात विचार करायचा तर कादंबरी या वाङ्मय प्रकारात त्या शक्यता अधिक जास्तीत जास्त व्यक्त होत होत्या. आणि दुसरं असं की मला सुद्धा तो वाङ्मय प्रकार अधिक जवळचा वाटायला लागला. या पद्धतीनं हा विचार झालेला असावा माझ्या एकूणच वाङ्मय प्रवासाचा, असं एक मला वाटतं.